पुढारी न्यूज या आपल्या लाडक्या मराठी न्यूज चॅनलला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या दुसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज वरळीमध्ये डोम सभागृहामध्ये महासमिट 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। NSCI डोम या ठिकाणी या महासमिटचं आयोजन केलेलं आहे आणि या विशेष परिषदेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थोड्याच वेळात संपन्न होणार आहे। नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर या महासमिटमध्ये सहभागी होणार आहेत। विशेष महासमिट आयोजित करण्यात आलेला आहे। नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा ठरवण्यासाठी आज अनेक मान्यवर पुढारी न्यूजच्या या व्यासपीठावर येणार आहेत। अगदी थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। वरळीच्या NSCI डोम सभागृहामध्ये महासमिट 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही तिथली थेट दृश्य आपण बघतोय। व्यासपीठ आता सज्ज झालेलं आहे आणि थोड्याच वेळात मान्यवर सुद्धा या ठिकाणी येतील आणि याच कार्यक्रम स्थळावरून आपल्याशी प्रतिनिधी पंकज दळवी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पंकज, आता व्यासपीठ सुद्धा सज्ज झालेलं आहे, मान्यवर कधीपर्यंत इथे येत आहेत आणि प्रत्यक्ष सोहळा कधी सुरू होणार आहे? त्यामध्ये महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा वृत्तवाहिनी पुढारी न्यूज त्याच्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो आता काही मिनिटातच सुरू होईल। आपण बघतोय पूर्णपणे रंगमंच जो आहे तो सजलेला आहे। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इथे पार पडणार आहे। त्याच्यामध्ये भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, उद्योग मंत्री महाराष्ट्राचे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्यासह अनेक मान्यवर जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आवाज जनतेचा म्हणत पुढारी न्यूजनं 2 वर्षांचा टप्पा जो आहे तो पूर्ण केलेला आहे। 29 ऑगस्ट 2023ला या वृत्तवाहिनीची सुरुवात झाली, दणक्यात सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। महाराष्ट्रातील अनेक नेते या व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आले होते। मुख्यमंत्री त्यावेळी त्याच्यानंतर झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे, तिघही नेते त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते आपल्या या न्यूज रूम मध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या या कार्यक्रमाची जी आहे ती न्यूज चॅनलची सुरुवात केली। आपण बघतोय अनेक मान्यवर इथे आलेले आहेत। रंगमंच जो आहे ते पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो सज्ज आहे। महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध न्यूज चॅनल पुढारी न्यूज आणि त्याचा दुसरा वर्धापन दिन आवाज जनतेचा म्हणत पुढारी न्यूजनं जी आहे ती न्यूज टेलिव्हिजन न्यूजच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि बघता बघता 2 वर्षाचा टप्पा जो आहे तो पुढारी न्यूजने घातलेला आहे। अर्थात अनेक मान्यवर, कला क्षेत्रातले मान्यवर असतील, राजकीय क्षेत्रातले मान्यवर असतील, सामाजिक क्षेत्रातले मान्यवर असतील, अनेक मान्यवर इथे येणार आहेत आणि अनेकांची इथे सेशन्स होणार आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवरती, मुंबईच्या विषयावरती चर्चा होईल आणि पुढारी न्यूज आवाज जनतेचा म्हणून ज्या पद्धतीने लोकांसमोर एक वृत्तवाहिनी म्हणून लोकांसमोर आले तशाच पद्धतीने लोकांचा आवाज म्हणून लोकांचे मुद्दे घेऊनच आजचा हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो साजरा केला जाणार आहे। जी अगदी पंकज, आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष सोहळा सुरू झाला की पुन्हा एकदा तुमच्याकडून पुढचे तपशील घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।